दाखवते का तर माझी पेपर कटिंग आधी झालेली आहे, पण ती कशी करायची ही मी तुम्हाला इथे आकृती काढून समजवणार आहे। तर आपल्याला आधी असा हा पेपर घ्यायचा असतो, ओपन साइड समोरच्या साइडला आणि बंद बाजू आपल्या साइडला। तर सर्वात प्रथम आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे। तर ब्लाउजची उंची कशी घ्यायची आहे, शोल्डर पासून ते कमरेच्या भागापर्यंत असा हा जर भाग धरला तर ही आपल्या ब्लाउजची उंची असते। मी आधी तुम्हाला पूर्ण आकृती सांगते आणि मग कसे माप घ्यायचे हे पण सांगते। तर आपला हा बॅक साइडचा जो पार्ट आहे, तर अशा प्रकारे आपल्याला आधी ही उंची टाकण्याची बाजू, इथून आपला शोल्डर येतो, इथून आपला असा मोंढा येतो, हा झाला आपला मोंढ्याचा भाग। आणि हा आपला कमरेचा भाग। तर हे पहा, आता आपले हे 3 मापे झालेले आहेत। आपल्याला इकडल्या साइडने शिलाई मार्जिन दोन्हीकडली ही टाकून घ्यायची आहे आधी। ओके, तर आता आपल्याला इथे गोलाई द्यायची असते, ती गोलाई आपली बॅक साइडची आणि फ्रंट साइडची अशा दोन्ही गोलाई आपण आता इथे टाकून घेणार आहे। हा जो आहे तो आपला गळ्याचा भाग आहे, समोरचा गळा आणि बॅक साइडचा गळा दोन्हीचाही मी इथे टाकत आहे, बघा तुम्ही। बॅक साइडचा गळा डीप असतो आणि फ्रंट साइडचा गळा हा थोडासा कमी असतो। वन इंच आणि इथे पण 1 इंच अशीच आपली ही मागच्या साइडची आणि समोरच्या साइडची गोलाई असते। तर आता सर्वात प्रथम आपल्याला ब्लाउजची उंची कशी टाकायची, तर ही आपली अशी ब्लाउजची उंची टाकायची असते। ओके, तर ही आपली झाली ब्लाउजची उंची। तर उदाहरणार्थ आपल्या ब्लाउजची उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच, तर आपली पूर्ण उंची झाली 14 इंच। तर आपल्या ब्लाउजचा छातीचा घेर, आपल्या छातीचा घेर आहे 36 इंच। 36 भागिले आपल्याला 4 करायचे आहे, तर आपले 36 भागिले 4 केले तर आपल्याला 9 येतं। तर आपण आता इथे ब्लाउजचा चौथा हिस्सा आपल्याला इथे टाकायचा असतो। हा समोरचा आणि मागच्या साइडचा पार्ट आहे, त्यामुळे आपल्याला एकाच चौथा हिस्सा टाकायचा असतो। जो ब्लाउजचा चौथा भाग उरेल तो इथे माप टाकला तर हा भाग येतो आपला 9 इंच। 9 प्लस 2 इंच, 9 प्लस 2 इंच, तर आपले हे 11 इंच। तर आपली ही आता लांबी आलेली आहे पूर्ण 11 इंच। आणि खालचा आपला पोटाचा भाग जर धरला तर तो येतोय 15 इंच। 15 म्हणजे 30, पूर्ण घेर झाला आहे आपला 30 इंचाचा। तर 30 भागिले 4 केले तर आपला 7.5 इंचाचा हा भाग येतो। तर आपण 7.5 इंचाचं इथे
मार्जिन टाकून घेणार आहे. तर 7.5 मध्ये आपण खालच्या साईडला 2.25 इंच ॲड करतो. 2.25 इंच ॲड केले. 7.5 मध्ये 2.25 ॲड केले तर किती होते? 9.25 इंच होतात. तर आपल्याला इथे शिलाई मार्जिन 2.25 करायची आहे आणि ही जी आहे ती आपली 7.5 आहे. आता राहिला कोणता भाग आपला? मोंढा. तर ब्लाऊजचा मोंढा हा कधी पण ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा असतो. मी तुम्हाला सांगितलेलं आधी पण व्हिडिओमध्ये, तरी पण या पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ब्लाऊजचा मोंढा कसा काढायचा. आपल्याला ब्लाऊजच्या मापावरून काढायचा. असा शोल्डरपासून आपल्याला हा जो मोंढ्याचा भाग आहे तिथे आपण हा टेप असा सरळ रेषेत धरायचा आणि कुठेही जाती रेषेच्या प्रमाणे आपण हा माप टाकून घ्यायचा. तर हे पहा, आपलं 5.5चा मोंढा आलेला आहे. अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये गेलेलं आहे. तर आपला मोंढा झालेला आहे 6 इंच. तर मी 6 इंचावर इथे तुम्हाला मार्किंग टाकून देणार आहे. 6 इंचामध्ये आपल्याला ॲड करायचं नाही आहे. तर आपल्याला ही गोलाई कशी द्यायची आहे? 6 इंचामध्ये आपल्याला 6 इंचाचा भाग असतो त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आणि तिथे एक डॉट मारून घ्यायचा आणि इथला जो आपला मार्जिन असते शिलाई तिथे पण आपण फोल्ड करून डॉट टाकायचा. जो सेंटर पॉईंट येईल तिथे डॉट टाकून दोन्ही सेंटर पॉईंटला अशी गोलाई देऊन घ्यायची. म्हणजे ही आपली ब्लाऊजची गोलाई येते. तर ही गोलाई आपली असते 1.5 इंचाची आणि 2.25 इंचाची. तर आपण 1.5 इंचाची गोलाई जर दिली तर 1.5 इंचाची गोलाई आधी टिक करून घ्यायची आणि मग 1.5 इंचाच्या टेपला अर्ध्यातून फोल्ड केलं तर ही गोलाई आपली येते 1.25 इंच. फ्रंट साईडची गोलाई असते 1.25 इंच. तर हा झाला आपला आता बॅक साईडचा पार्ट. बॅक साईडच्या पार्टला आपल्याला डॉट येतात. ते डॉट आपले ब्लाऊजच्या बॅक साईडच्या गळ्याच्या मापाने घ्यायचे असतात. बॅक साईडचा गळा 10 असेल तर 10च्या खालचा भाग असं थोडंसं खाली येऊ द्यायचं आणि हा डॉट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हा डॉट 1.25 इंचामध्ये याची फोल्डिंग केली पाहिजे. हा जो इथला आहे तो माप 1.25 इंचच घ्यायचा आहे आपल्याला. गळ्याची गोलाई 1 इंच आणि समोरच्याही गळ्याची गोलाई आपल्याला 1 इंच द्यायची आहे. मध्ये गळा असेल 6.5 तर त्याप्रमाणे इथे मार्किंग टाकून घ्यायची आहे. तर आपल्याला आता मोंढा कसा काढायचा? आपल्या ब्लाऊजचा 36 इंच आहे छातीचा घेर. तर 36 इंचाचे 6 भाग केले तर आपला जो मोंढा येतो तो आपण इथे टाकायचा आहे. आपला जर तर आपण इथे 5.5 इंचाचा गळ्याला 2 इंच आणि 3.5 इंचाचा शोल्डर करणार आहे तिथे. तर आता आपला हा बॅक साईडचा पार्ट झाला आहे. समोरच्या साईडचा फ्रंट भाग मी तुम्हाला इथेच अशी चक्रुती काढून दाखवणार आहे. समोरच्या भागामध्ये आपल्याला कुठे काय वाढवायचे हे सांगणार आहे. आता मापे तर मी वर टाकलेली आहे. समोरच्या साईडचा फक्त गोलाई जी 1.25 इंचावर असते ती गोलाई इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. समोरचा गळा पण इथे टाकून घ्यायचा आहे. इथे शोल्डर टाकायचा आहे आपल्याला. इथे मोंढा टाकायचा आहे आणि इथे छातीचा घेर टाकायचा आहे. तर आता आपल्याला ब्लाऊजमध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले तर आहेतच आपण. तर आपल्याला छातीच्या घेरच्या साईडला जिथे आपली शिलाई मार्जिन असते त्यामध्ये आणखी 2 इंच आपल्याला प्लस ॲड करायचे आहे तिथे. आणि खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंच ॲड करायचे आहेत. ओके. तर आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच किंवा 1 इंच तुम्हाला जसं हाईट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बघून कस्टमरच्या ब्लाऊजवर बघून टाकू शकता. तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेते समोरच्या भागाला, कारण आपला बेल्ट येणार आहे इथे. तर आता आपला बेल्ट कसा मोजायचा इथे आपल्याला सांगते. आपला बेल्ट नॉर्मली तर कॉमन सगळ्याला 3.5 इंच हुक कायपट्टीकडून आणि 2.5 इंच शिलाई मार्जिनकडून असतो. तर आता आपल्याला अशी 2.5 इंचावरची जी लाईन आहे ती अशी स्ट्रेट टाकून घ्यायची आहे आणि मग 1 इंचाचा जो भाग असतो तिथून असा आपल्याला कर्व करायचा आहे.
मग जी ही गोलाईची क्रॉसपट्टीची गोलाई तयार होते. तर आता आपल्याला 4 टक्स ब्लाऊजची प्रिन्सेस कटमध्ये कशी शिलाई कसे टक्स डॉट टाकायचे आहेत ते सांगते मी तुम्हाला. ही जी शिलाई मार्जिन आहे ती आपण आता एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे आणि आपली ही मेन शिलाई मार्जिन जी आधी सोडलेली आहे ती 2 इंच. हे दोन्ही ॲड आहेत आणि आपला आहे तो माप आहे हा. म्हणजे आपण आता किती ॲड केले? 9 इंच आपला ब्लाऊजची चौथाई, 36 इंचाची चौथाई आलेली आहे 9 इंच. त्यामध्ये 2 प्लस ॲड केले आणि पुन्हा 2 प्लस ॲड केले तर आपले 4 इंच ॲड झालेले आहेत. 9 4 13. तर हा आपला 13 वर आलेला आहे आणि हा 9:15 आणि 2.5. तर इथे आपण आता दोन्ही साईडची ही मोजणी मापे मोजून घेतलेली आहे. आता आपल्याला डॉट कुठे टाकायचे आहे? तर आपला हुकाय पट्टीकडून 2.5 इंच मध्ये असा, हुकाय पट्टीकडून 2.5 इंच मध्ये असा एक डॉट टाकायचा आहे आपल्याला. आणि आपली जी ही इथली ही जी आपली शिलाई मार्जिन आहे तर आपल्याला तिकडल्या साईडने असा हा लांब असा डॉट टाकायचा आहे इथे, जो आपल्या 4 टक्सच्या ब्लाऊजला असतो ते. तर आता आपल्याला 4 इंच मध्ये, इथून 4 इंच मध्ये इथे एक डॉट टाकून घ्यायचा आहे आपल्याला. हा डॉट असा 2.5 इंच 2 इंच वर टाकायचा असा आधी स्ट्रेटमध्ये. आणि याची जी मधला डॉटची जी ही फोल्डिंग आहे ती इकडून 1 इंच आणि इकडून 1 इंच असं 2 इंच आपल्याला मध्ये घालून टाकायचा आहे. आणि हा जो शोल्डरचा भाग आहे तिथून आपल्याला सेंटरच्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला ही गोल अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे. तर आपल्याला इथूनही अर्धा इंच फोल्ड करायचं आहे मध्ये, वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने 1 इंच. तर हा गोल असा द्यायचा आहे. आणि इथे एक डॉट, हा एक डॉट आणि हा डॉट आहे तो पूर्ण असा इथपर्यंत जॉईन करायचा आहे. आणि याला वरच्या साईडने अर्धा इंच मध्ये घ्यायचा आहे आणि मध्ये म्हणजे हा भाग शिवणामध्ये घालायचा आहे आपल्याला स्टिचिंग करताना. आणि हा डॉट पण 1 इंचाचा मध्येच ठेवायचा आहे आणि याला आपण अर्धा इंचाचा कपडामध्ये घेऊन फोल्डिंग करून स्टिचिंग करायचं आहे. चला तर मग आता आपण डायरेक्टली कपड्यावर कटिंग करणार आहे. ओके, ठेवलेलं आहे. खालून आपण उंची एक साईड 1 इंच आणखी वाढवलेली आहे क्रॉसपट्टीमध्ये. क्रॉसपट्टी म्हणजे बेल्टमध्ये आपण 1 इंच ॲड ठेवलेला आहे. आता हा जो भाग आपण जेव्हा पूर्ण कातरून घेईल त्यामध्ये आपल्याला वरच्याही साईडला 1 इंच ॲड करायचं. इथे +1 ॲड करायचं आहे आणि इथे पण +1 ॲड करायचं आहे. इथला +1 ॲड जेव्हा करतो तेव्हा आपण क्रॉसपट्टी कस्टमरच्या ब्लाऊजची बघा आधी, त्याप्रमाणे हा इथला 1 इंच वाढवा. जर हा 1 इंच वाढवायचा नसेल तर अर्धा इंचच वाढवा शिलाई मार्जिनसाठी, जेणेकरून तुमची क्रॉसपट्टी पण शिवल्यावर खूप मोठी होणार नाही. अशा प्रकारे. तर आता आपण डायरेक्ट पेपर कटिंग आहे त्यावर आपण ब्लाऊज कटिंग करून घेऊ. पीस कसा काढायचा हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. हा आहे ब्लाऊजचा पीस. तुम्हाला जर ब्लाऊजच्या साडीच्या कपड्याची जर डिझाईन टाकायची असेल तर तुम्ही हा कपडा एवढा 1 इंच येतापर्यंत काढू शकता. मला लागणार नाही, मी तुम्हाला एक सांगत आहे. तर आपण आता अशा प्रकारे हे ब्लाऊजचं जे आहे तिथून आपण कट करून घ्यायचं आहे पीस. अशा प्रकारे कट केला तर तुमचा सर्वांमध्ये मिळेल पीस. हे पहा, आपण हा पीस घेतलेला आहे. तर आता आपण सर्वात प्रथम लेस जी आहे ब्लाऊजची ती नेहमी काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो जेव्हा बाही आपल्याला लावतात त्यावेळेस आपण ही लेस शिवून घ्यायची, म्हणजे ब्लाऊजची लेस ही व्यवस्थिशीर बसते आणि बाहीचा जो माप आहे तो पण आपल्याला काढता येतो आहे त्या कपड्यामध्ये. एखाद्या वेळेस काय होतं, ब्लाऊजचा कपडा कमी येतो आणि मग बाहीची लेस कमी येते. त्या दोन्ही मध्ये आपल्या बाहीची बाजू
जी लांबी असते ती आपल्याला तेवढ्यामध्ये बसत नाही, त्यासाठी लेस काढा आणि मग ब्लाऊजची बाही कट करून घ्या. हा आहे ब्लाऊजचा अस्तर. हा ब्लाऊजचा अस्तर आहे. ब्लाऊजच्या अस्तरची ही अशी उभी घडी घालायची आणि ब्लाऊजचा जो ओपन साइड आहे ती आपण समोरच्या साइडला ठेवायची आहे आणि बंद बाजू आपल्याकडून ठेवायची. 2 अस्तर मी एकदाच कट करणार आहे. तर आपल्याला असे दोन्ही अस्तर एकावर एक आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहे. हे पहा, कस्टमरचा जो ब्लाऊजचा माप आहे तो मी तसाच ठेवलेला आहे. यामुळे आपला टाइमही वाचतो आणि पहिले जे ब्लाऊज आपलं व्यवस्थितशीर बसलेलं असतं तसंच दुसऱ्या वेळेसही बसायला सोपं जातं. त्यामुळे आधी ती कटिंग तुम्ही अशी सांभाळून ठेवू शकतात. कस्टमरचं त्यावर नाव टाका किंवा मग त्याच्याच ब्लाऊजच्या तुकड्याने तो कपडा हा गोल असा बांधून ठेवा. त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल की डबल कटिंग करण्याची वेळ येणार नाही. अशी मार्जिन टाकून घ्यायची आपल्याला आहे त्या मापावरून. हा भाग पण आपल्याला आता इथे ठेवून घ्यायचा. जेव्हा आपण साध्या ब्लाऊजचं प्रिन्सेस कट मध्ये घेतो त्यावेळेस हा जो फ्रंट साईडचा पार्ट आहे तो नेहमी असा क्रॉस मध्ये जर ठेवला, हा भाग कटिंग करताना कपड्यावर असा क्रॉस मध्ये ठेवायचा तर कटिंग एकदम छान, ब्लाऊज एकदम मस्त बसतो. असं तुम्ही कुठेही ज्या साईडने बसेल अशा साईडने हे ठेवून घ्या आणि मग अशा प्रकारे आपली ही बाही इथे बसलेली आहे. आता ही कटिंग आपण कुठेही टाकली तर आपल्याला कपडा कमी पडणार नाही याची खात्री होईल. असा जर क्रॉस भाग घेतला तर आपला असा हा कपडा हा स्ट्रेचेबल होतो. अशा प्रकारे इकडूनही टाकू शकतो आणि इकडूनही लांबू शकतो. त्यामुळे आपण हा कपडा कधी पण मधली साईड फ्रंटच्या साईडचा भागला क्रॉस मध्येच काढून घ्या. ही आहे आपली आता क्रॉस पट्टी बेल्ट. मागच्या वेळेस बेल्ट थोडासा कमी झाला होता त्यामुळे मी यावेळेस बेल्ट थोडा वाढवून घेते. तर ही पाहता आपल्या ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. ब्लाऊजला हुकाई पट्टी बसवण्यासाठी कपडा कमी जर पडला तर बॅक साईडची जी पट्टी होते त्यामध्ये आपण हुकाई पट्टी करू शकतो.
पिन लावून घ्या म्हणजे हा कपडा सुळसुळा असल्यामुळे सरकणार नाही कटिंग करताना. पिन लावून घेतल्यावर मग कटिंग करून घ्या म्हणजे हा कपडा आपला हलणार नाही. तरीही थोडासा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवा. सुळसुळ कपडा आहे जरी सरकला तरीही कपडा एक्स्ट्रा जर ठेवला तर आपला कपडा हा कधीच कमी जास्त बाही कटिंग करून घेताना आपला हा कपडा असा ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या कपड्यावर डिझाईन असते किंवा लाईन्स असतात त्या एकसारख्या येतात. त्यामुळे आपण उभ्या घडीमध्ये बाही न कातरता आपल्याला ही घडी अशी टाकून घ्यायची आहे आणि मग ब्लाऊजची घडी टाकल्यावर अशी घडी टाकल्यावर आपल्याला ब्लाऊज बाही कटिंग करून घ्यायची आहे.